नमस्कार. आज आपण बनवणार आहोत माझ्या आजीची रेसिपी बोरं. बोरं म्हणजे ती खायची बोरं नाही, फळं नाही, तर ती एक तांदळाची रेसिपी, तांदळाच्या पिठाची. त्याच्यापासून आपण एक राऊंड असे बॉल्स बनवणार आहोत. त्याला आपण आमच्याकडे कोकणामध्ये बोरं म्हणतात. तर बघूया रेसिपी. करायला लागणार आहे आता 1.5 कप तांदळाचं पीठ. थोडं सरसरीतच घ्यायचं, एकदम बारीक नाही घ्यायचं म्हणजे कडक नाही होणार. एक छोटी वाटी भाजलेले तीळ, थोडे भाजून घेतलेत तीळ मी. जराशी वेलची पावडर अर्धा चमच. आणि हे मी अर्धा कप गुळाचं पाणी घेतलं आहे. पीठ मळायचं आपल्याला. पीठ मळून त्याचे गोळे करायचे आहेत. आपल्या भाकरीच्या पिठासारखंच पीठ मळायचं, जास्त पातळ नाही करायचं. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. 1.5 वाटीला अर्धा कप गूळ खूप झाला. तर लागेल तसं पाणी घेऊन भाकरीच्या पिठासारखं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं आता पीठ मिक्स करून झालं आहे, तर आता एक चिमूटभर आपल्याला बेकिंग पावडर टाकायची आहे. म्हणजे त्याच्याने काय होतं, म्हणजे आजीने टाकली नाही केव्हा, पण त्याच्याने थोडी खुसखुशीत होतील, अगदी कडक नाही लागणार. आणि आता हे पीठ मळून घ्यायचं. थोडंसं पाणी घ्यायचं हातावर आणि मळायचं. पाणी कमी वाटते. तर हे आपलं असं पीठ मळून झालं आहे. तर एक 5 मिनटं रेस्ट देऊया आणि मग गोळे करून तळून घ्यायचे. तीळ बघा किती छान दिसतात त्याच्यामध्ये. याच्यामध्ये तिळाची टेस्ट खूप छान लागते. तर हे असे आपण गोळे करून घेऊया एक एक. हे असे गोळे करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे. पहिले आपण सगळे एकत्र करून घेऊया आणि मग तळायचे. तयार झालेत. आता यांना तळून घेऊया. तेल ठेवलंय कढईमध्ये, गॅस चालू. तेल गरम झालं की आपल्याला त्यात सोडायचं आहे ते आणि चांगले लाल ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपण एक छोटासा गोळा टाकून बघितला. तेल आपलं गरम झालं आहे. आता आपले गोळे टाकायचे त्यामध्ये. गॅस फास्टच आहे. अगदी छोटे छोटे गोळे केले, तर दिसायला पण छान दिसतात आणि खाताना पण तोडावे लागत नाही. पूर्ण अख्खाच्या अख्खा तोंडामध्ये जाऊ शकतो. आता हे एकत्र खूप सारे राहिले त्यामध्ये. आता हे चांगले होऊ द्यायचे आणि आता गॅस मीडियम करायचे आणि अगदी क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला ते तळून घ्यायचे. लगेच काढायचे नाही, नाहीतर मग ते सॉगी आणि असे नरम लागतील. आपल्याला प्रॉपर ते असे क्रंची व्हायला हवेत खाताना. जशी आपली चिकी कशी लागते तसं क्रंच यायला हवा. तेवढे तळून घ्यायचे मीडियमवर. एकदम स्लो टू मीडियमवर व्यवस्थित सगळ्या बाजूनी करून घ्यायचे, लाल होईपर्यंत ब्राऊन. आता हे होऊ द्या. तर एक 5-1 मिनिटांनी आपण त्यांना टर्न करूया. आता हे आपण पलटी करून घेऊया. आता हे खालून व्यवस्थित शिजलेले आहेत. आता या बोरांचं एक हे आहे की हे शिजल्यानंतर याला थोडा चिरा येतात. ते तुम्ही कसंही बनवलं तरी ते असं येतं. आणि त्याचं एक साईन आहे हे की ह्या चिरा असल्या तर ते छान दिसतं आणि दिसायलाही छान दिसतं आणि
प्रॉपर झाली आहे आपली रेसिपी असं समजायचं. तर असेच सगळ्या बाजूनी असे झाले. तर हे सगळे लाल ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. सगळ्या बाजूने उलटून घेतलेत. 10 ते 15 मिनिटं लागतातच याला फ्राय व्हायला व्यवस्थित. घाई करायची नाही, आरामशीर, थोडा पेशन्सचं काम आहे हे. तर जसे हे तयार होत आहेत, शिजत आहेत, तसं वास सगळ्याभर सुंदर सुगंध पसरला आहे याचा, गुळाचा, गोड आणि पिठाचा पण. खूप छान लागतात हे खायला. हे असे बनवून ठेवले ना तुम्ही महिनाभर पण छान राहतील ते. शॉर्ट स्नॅक्स किंवा भूक लागली असेल तर हे खाऊ शकतो आपण. पोटभरीचंच आहे आणि त्यात हेल्दी पण आहे. तांदळाचंच पीठ यूज केलेलं आहे, मैदा वगैरे काही नाही आहे त्यामध्ये. आता कलर बघा थोडा चेंज होत आला आहे. पूर्ण आपल्याला ब्राऊन करायचे आहेत ते. आता हे आपले झाले आहेत, 15 मिनटं होऊन गेले. आता बघा तुम्ही कलर कसा चेंज झाला आहे. आता आपण फास्ट गॅसवर 1 मिनिट त्याला ठेवूया, म्हणजे त्यातलं तेल निघेल आणि ते थोडंसं आणखीन ब्राऊन होईल. अगदी 1 मिनिट ठेवायचे फास्ट गॅसवर. ते झालेत, हे आता काढून घेऊया. तळून काढलेत बाहेर तळून. तर हे आता असे दिसतं. तसेच आपण सर्व तळून घेऊया. आपली सर्व बोरं फ्राय करून झालेत. आता हे थंड झाले की डब्यामध्ये भरून ठेवायची, पूर्णपणे थंड झाल्यानंतर, आणि मग तुम्ही केव्हाही खाऊ शकता. खूप दिवस टिकतात हे. आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि नक्की बनवून बघा.